पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील खोके सरकार हे जनविरोधी कामगार विरोधी धोरणे राबवित असल्यामुळे येत्या निवडणुकीत जनतेने भाजपचा पराभव करण्याचे आवाहन आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केले. 2024 निर्धार करू सका. हिटलरशाही भाजपला निवडून देऊ नका. हिटलरशाही भाजपला निवडून देऊ नका. हिटलरशाही भाजपला निवडून देऊ नका. कशासाठी वरून सांगतोय माय संविधान वाचव माय लोकशाही टिकव माय संविधान वाचव माय लोकशाही टिकव माय आणि नको ग बाई भाजप सरकार पुन्हा नको. आयटकच्या वतीने राज्यव्यापी 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर शाहूनगरी कोल्हापूर ते दीक्षाभूमी नागपूर महासंघर्ष जनजागरण यात्रेचे आयोजन केले आहे. नांदगाव खंडेश्वर येथे बस स्टँड चौकात या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत श्याम काळे बोलत होते. शेतकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय पोषण, बांधकाम कामगार इत्यादी सर्व वर्गातील कष्टकरी जनतेचा केंद्रातील भाजप सरकारने विश्वासघात केल्यामुळे आयटकने भाजप हटाओ देश बचाओ संविधान बचाओ अभियान सुरू केल्याचे मत आयटकच्या नेत्या बबली रावत यांनी व्यक्त केले. अपनी बात रखी, उन्होंने आपको सविस्तार से सारी बातें बताई हैं और मैं जानती हूँ कि आप काफी समय से यहाँ बैठे हुए हैं. अब जब आपकी बस लगेगी तो आप मेरा भाषण भी नहीं सुनेंगे, आप भाग जाएंगे. और दूसरी बात, अगर मैं मराठी में भाषण करूंगी तो आप अभी भाग जाएंगे, इसलिए मैं हिंदी में भाषण कर रही हूँ. मेरी मराठी उतनी अच्छी नहीं है. साथियों, जो अभी आपके सामने गाना पेश हुआ कि नको ग बाय आता ती भाजप सरकार नको, और ये बार बार शायर कहते हैं माय ए माय ए माय. ती माय कोण? ती माय कुठे आहे? ती माय इथे बसलेली आहे. ती माय मी आहे. ती माय तुम्ही आहो. कारण अगर परिवर्तन लाना है तो इस देश की मायों को जागना होगा, क्योंकि आज जो देश का हालत है उससे सबसे ज्यादा महंगाई की मार से यहाँ बैठी हुई हमारे देश की माएं सबसे ज्यादा परेशान है. क्योंकि घर में जो कमा करके आती है आमदनी, उसको महीने भर कैसे टिके, महीने भर कैसे उसको पूरा करे, कितने की राशन भरे, कितना बच्चे के स्कूल में जाएगा, कितना हॉस्पिटल में जाएगा, कितने का क्या होगा, ये करने के लिए ये बैठी हुई जो माएं हैं इनसे पूछा जाए तो ये सबसे ज्यादा त्रस्त है महंगाई से. आज हमारे देश की सरकार कहती है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. जब तक वो बेटी पढ़ती नहीं है तब तक तो ठीक है, लेकिन जिस दिन वो बेटी पढ़ जाती है और आंगनवाड़ी की सेविका बनती है, मददनीश बनती है, आशा की बहन बनती है, अपना हक मांगती है, तो ये सरकार मन की बात करती है, इन बहनों की बात नहीं करती है. आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी येत्या 18 डिसेंबरला आयटक व किसान सभेच्या वतीने नागपूर विधानसभेवर काढण्यात येत असलेल्या शेतकरी कामगारांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. गेल्या 10 वर्षात भाजप सरकारच्या काळात सर्वच जनविभागाचे प्रश्न तीव्र झाले असून शिक्षण, आरोग्य, बँक, विमा, रेल्वे या सर्व सार्वजनिक सेवांचे खासगीकरण करण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. देशाची संपत्ती अदानी, अंबानी व देशी विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. देशभरातील योजना, कर्मचारी गेल्या कित्येक वर्षापासून किमान वेतन व पेन्शनच्या मागणीसाठी लढत आहे. मात्र सरकार अदानी, अंबानीची संपत्ती वाढविण्यात व्यस्त आहे. अशा जनविरोधी सरकारला हटविण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते तुकाराम भस्मे यांनी उपस्थितांना केले. कोल्हापूर येथील लोकशाहीर सदाशिव निकम यांनी शाहिरीतून सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजुसे, विनोद तरेकर, संजय मंडवधरे, विनोद जोशी, सतीश चौधरी, नारायण भगवे, भीमराव गवई, गणेश अवझाडे, देवेंद्र कंठाडे, मनोज गावनेर, चित्रा वंजारी, प्रतीक्षा ढोके, संध्या मेटकर, माधव ढोके, श्याम शिंदे, शिवसेना नेते बाळासाहेब राणे, आयटकच्या रेखा नवरंगे, प्रफुल्ल देशमुख, कांता इंगोले, नलिनी हत्तीमारे, संगीता भस्मे, उज्ज्वला चौधरी, संगीता देशमुख, संजय हाडके, ज्ञानेश्वर काकडे, रेखा तिवस्कर, शिल्पा सोळंके, अर्चना भांडवलकर, दीपाली पुसदकर, संगीता विलायतकर इत्यादींची उपस्थिती होती. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.